सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये शोल्डर जॉईंट्सची तपासणी कशी करायची, दोष कसे शोधायचे आणि PCBची पुनर्कामासाठी चाचणी कशी करायची ते पाहूया। या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल कोणत्याही दोषांसाठी शोल्डर जॉईंटची तपासणी करणे, शोल्डर जॉईंट दोषाचा प्रकार शोधणे, पुन्हा काम करण्यासाठी दिलेल्या PCBची चाचणी घेणे। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे आपण गोळा करू। प्रशिक्षणार्थी टूल किट, मॅग्निफाइंग लेन्स, सोल्डरिंग आयर्न सेट 25 वॅट किंवा 240 वोल्ट, सेफ्टी गॉगल, IPA सोल्यूशन, क्लीनिंग ब्रश, क्लीनिंग कापड, डिसोल्डरिंग पंप। शोल्डर जॉईंटची तपासणी। तपासणीसाठी डिफेक्टिव्ह PCB गोळा करा। कोणतेही फिजिकल डॅमेज किंवा डिफेक्ट असल्यास बोर्डवर दृश्य तपासणी करा। PCB वर रेसिड्यू फ्लक्स एरिया ओळखा। ब्रशने IPA सोल्यूशन वापरून शोल्डर जॉईंट वरील रेसिड्यू फ्लक्स साफ करा। ब्रशवर IPA सोल्यूशन स्प्रे किंवा फ्लश करा। ते पुरेसे संतृप्त आहे परंतु टपकत नाही याची खात्री करा। जास्त प्रमाणात सोल्यूशन न वापरण्याबाबत सावधगिरी बाळगा, कारण जास्त ओलावा विद्युत शॉर्ट्स किंवा संवेदनशील घटकांना नुकसान होऊ शकते। IPA सोल्यूशन मध्ये भिजवलेल्या ब्रशने शोल्डरचे जॉईंट आणि सभोवतालचे भाग हळूवारपणे घासून घ्या। ज्या ठिकाणी फ्लक्सचे रेसिड्यू दिसतील त्या ठिकाणी प्रकाश टाकून लक्ष केंद्रित करा। PCB मध्ये सामान्यतः आढळणारे विविध प्रकारचे सोल्डरिंग संयुक्त दोष कसे ओळखायचे याबद्दल चर्चा करूया। ड्राय जॉईंट किंवा क्रॅक संयुक्त, खराब सोल्डरिंगची चिन्हे पहा, जसे की अपूर्ण सोल्डर कव्हरेज, अनियमित आकार किंवा सोल्डर मध्ये दृश्यमान क्रॅक भिंग वापरून। ड्राय जॉईंट किंवा क्रॅक केलेले जॉईंट हालचाल किंवा वाकणे दर्शवू शकतात, जे सोल्डर आणि घटक शिसे किंवा PCB पॅड दरम्यान योग्य आसंजन नसणे दर्शवतात। ड्राय जॉईंट किंवा क्रॅक जॉईंटच्या तुलनेत असमान किंवा खडबडीत वाटू शकतात। खराब सोल्डर जॉईंट किंवा लिफ्ट केलेले घटक, अपुरा सोल्डर, सोल्डर ब्रिज, लगतच्या पॅडमधील शॉर्ट्स, सोल्डर बॉल्स किंवा सोल्डर स्पॅटर यासारख्या अनियमितता पहा। घटक त्यांच्या संबंधित पॅडसह योग्यरित्या संरेखित आहेत का ते तपासा। चुकीचे संरेखित केलेले घटक खराब सोल्डरिंग किंवा उचललेले लीड दर्शवू शकतात। एका बाजूला उंचावलेले किंवा झुकलेले दिसणारे घटक पहा। हे सूचित करू शकते की घटक PCBला पूर्णपणे सोल्डर केलेला नाही किंवा एक किंवा अधिक लीड्स उचलल्या गेल्या आहेत। जादा जॉईंट सोल्डर, सोल्डर ब्लॉक्स, सोल्डर ब्रिज, लगतच्या पॅडमधील शॉर्ट्स किंवा सोल्डर स्पॅटर यासारख्या जास्त सोल्डरची चिन्हे पहा। सोल्डर जॉईंटचा आकार आणि प्रोफाइल तपासा, विशेषतः छिद्राच्या भागांच्या आसपास। जादा सोल्डर अनियमित आकार किंवा फुगवटा बनवू शकतो। ओलावा दोष, घटक लीड्स किंवा PCB पॅडवर
सोल्डरचे अपूर्ण कव्हरेज यांसारख्या खराब ओलाव्याची चिन्हे पहा. घटक लीड्स आणि पीसीबी पॅड दरम्यानच्या जंक्शनवर तयार झालेल्या सोल्डर फिलेट्सची तपासणी करा. योग्य प्रकारे ओले झालेल्या जॉइंटमध्ये एक गुळगुळीत अवतल आकाराचे सोल्डर फिलेट असावे, ज्यामध्ये सोल्डर आणि जोडलेले पृष्ठभाग यांच्यात चांगला संपर्क असावा. ब्लो होल्स, बुरशीच्या आत लहान पोकळ्या किंवा बुडबुडे यासारख्या ब्लो होल्स चिन्हे शोधा. सोल्डरच्या पृष्ठभागावरील अनियमितता तपासा. उदाहरणार्थ डिंपल किंवा डिप्रेशन्स, जे ब्लोहोल्सची उपस्थिती दर्शवू शकतात. तापमानातील दोष किंवा अति उष्णता. चांगल्या प्रकाशात पीसीबीच्या पृष्ठभागाचे आणि घटकांचे काळजीपूर्वक परीक्षण करा. तापमानाशी संबंधित हानीची चिन्हे पहा, जसे की रंग बदलणे, जळाल्याच्या खुणा किंवा जळालेली ठिकाणे, विकृत, वितळलेले किंवा क्रॅक घटक तपासा, जे जास्त उष्णतेच्या संपर्कात येणे दर्शवू शकतात. जळलेल्या प्रवाहाच्या गाठी. भाजलेला प्रवाह सामान्यतः अनियमित आकाराच्या काळ्या रंगाच्या गाठी म्हणून दिसून येतो. कॅरिंग प्रक्रियेमुळे त्यांचा पोत खडबडीत किंवा दाणेदार असू शकतो. फ्लक्स हे सामान्यतः वेल्डिंग प्रक्रियेत मदत करण्यासाठी तयार केलेल्या बोरेट्स, सिलिकेट्स आणि फ्लोराईड सारख्या विविध रासायनिक संयुगांचे मिश्रण असते. जेव्हा ही संयुगे जळतात तेव्हा त्यांचा रंग आणि पोत बदलू शकतो. डी सोल्डरिंग पंप वापरून होल सोल्डर जॉइंटद्वारे काढून टाकणे. सदोष बोर्ड घ्या आणि काढून टाकायचा घटक ओळखा. नुकसान किंवा दोषांच्या कोणत्याही स्पष्ट लक्षणांसाठी पट्ट्याची नेत्रहीन तपासणी करून सुरुवात करा. मॅग्निफाइंग लेन्स वापरून जळलेले घटक, क्रॅक सोल्डर जॉइंट, फुगलेले कॅपॅसिटर किंवा इतर कोणतीही विकृती पहा. मॅग्निफाइंग काच वापरून घटकावरील सोल्डर जॉइंटच्या आकाराची तपासणी करा. मॅग्निफाइंग अंतर्गत सोल्डर जॉइंटचा आकार काळजीपूर्वक तपासा. त्यांची रुंदी आणि सुसंगततेकडे लक्ष द्या. जर सोल्डर जॉइंटचा आकार कमी असेल तर अतिरिक्त सोल्डर जॉइंट तयार करण्यासाठी अतिरिक्त सोल्डर लावा. सोल्डरिंग आयर्न चालू करा आणि त्याला त्याच्या ऑपरेटिंग तापमानापर्यंत पोहोचू द्या. सोल्डरिंग आयर्न गरम करून आणि योग्य रीतीने टीन केलेले असताना सध्याच्या जॉइंटना काळजीपूर्वक अतिरिक्त सोल्डर लावा. सोल्डरिंग आयर्न टीपसह एकाच वेळी उष्णता लावताना सोल्डर वायरला जॉइंटला स्पर्श करा. सोल्डरला वाहू द्या आणि एक गुळगुळीत चमकदार जोड तयार करा. पीसीबी बोर्डमधून काढले जाणारे दोषपूर्ण घटक ओळखा. तुम्ही काढू इच्छित असलेल्या घटकाचे सोल्डर जॉइंट गरम करण्यासाठी सोल्डरिंग आयर्न वापरा. सोल्डरिंग आयर्नची टीप जॉइंटला लावा आणि सोल्डर वितळत नाही तोपर्यंत गरम होऊ द्या. डी सोल्डरिंग पंप एका हातात धरा आणि पंपाचे नोझल वितळलेल्या सोल्डर जॉइंटवर ठेवा. नोझल थेट जॉइंटच्या वर आहे आणि बोर्डसह चांगली सील बनवते याची खात्री करा. व्हॅक्यूम तयार करण्यासाठी तुमच्या अंगठ्याने डी सोल्डरिंग पंपचा प्लंगर किंवा ट्रिगर दाबा.
हे व्हॅक्यूम पंपच्या चेंबरमध्ये वितळलेले सोल्डर शोषून घेते आणि सांधेमधून काढून टाकते. डिसोल्डरिंग पंप संलग्न केल्यानंतर व्हॅक्यूम दाब सोडण्यासाठी प्लंगर किंवा ट्रिगर सोडा. यामुळे सोल्डर पंपच्या चेंबरमध्ये अडकून राहू शकेल. डिसोल्डरिंग पंप वापरल्यानंतर सोल्डर पूर्णपणे काढून टाकले गेले आहे याची खात्री करण्यासाठी सोल्डर जॉईंटची तपासणी करा आणि घटक बोर्डमधून उचलता येईल. आवश्यक असल्यास सर्व सोल्डर काढून टाकेपर्यंत डिसोल्डरिंग प्रक्रिया पुन्हा करा. एकदा सोल्डर काढून टाकल्यानंतर पीसीबी बोर्डमधून घटक काळजीपूर्वक उचलण्यासाठी चिमटा किंवा लहान साधन वापरा. या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही दोषासाठी सोल्डर केलेल्या जॉईंट्सची तपासणी करणे, सोल्डर केलेल्या साधनातील दोषाचा प्रकार शोधणे, पुन्हा कामासाठी पीसीबीची चाचणी करणे शिकलो. यावर या अभ्यासाचा समारोप होतो. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आभारी आहे.